ट्रान्सलेशन या क्वेश्चन मध्ये इझिली 5 आउट ऑफ 5 स्कोर तुम्ही करू शकतात मित्रांनो, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये 5 आउट ऑफ 5 स्कोर मिळतो. आतापर्यंत कोणते कोणते क्वेश्चन्स तुम्हाला विचारले गेलेले त्याची आज आपण प्रॅक्टिस करू. मित्रांनो, तुम्हाला ट्रान्सलेशन इझी जातं, पण ना या गोष्टीचा कुठल्याच गोष्टीचा जास्त ओव्हर कॉन्फिडन्स करायचा नाही. कॉन्फिडन्स असणं खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो, पण ओव्हर कॉन्फिडन्स नका करू. खूप इझी आहे, बघून घेईल एनवेडेस असं इग्नोर करू नका. प्रत्येक टॉपिकला व्यवस्थित अभ्यास करा, प्रत्येक टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करा, नियोजन करा, टाइम मॅनेजमेंट करा. ट्रान्सलेशन हा क्वेश्चन 5 मार्कांसाठी आहे. बिलकुल तुम्ही इझिली 5 ते 10 मिनिटांमध्ये यांचं आन्सर लिहून मोकळे होणार आणि तुमच्या हातातले मार्क्स आहेत मित्रांनो. जे काही मित्र हो तुम्ही नवीन आहात तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला लगेचच मिळतील. तर डिले न करता आपण स्टार्ट करूया. स्किल डेव्हलपमेंट मधलं ट्रान्सलेशन हा क्वेश्चन कसा अटेम्प्ट करायचा. अटेम्प्टच नाही करायचा आहे तर आपल्याला आउट ऑफ स्कोर यात करायचे 5 आउट ऑफ 5. तर बघा मित्रांनो, सेक्शन 6 मध्ये स्किल डेव्हलपमेंट 5 मार्कांसाठी आहे. ट्रान्सलेशन तर तुम्हाला ए, बी आणि सी 3 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यात तुम्हाला पहिले ट्रान्सलेट वर्ड्स, म्हणजे वर्ड जे काही दिले ते ट्रान्सलेट करायचे. 6 दिलेले असतील, कुठलेही 4. खूप इझी असतात मित्रांनो. ट्रान्सलेट सेंटेन्स, इथं सेंटेन्स ट्रान्सलेट करायचे. त्याच्यानंतर 4 सेंटेन्स दिलेले असतात, 2च तुम्हाला लिहायचे आहेत. ट्रान्सलेट आयडम्स और फ्रेजेस 2 दिलेले असतात, एनी 1. अशा प्रकारे तुम्हाला 5 मार्कांचा क्वेश्चन, जो वर्ड्स आहेत ते 2 मार्काला, सेंटेन्स 2 मार्काला, आणि जे काही फ्रेजेस आयडम्स असेल ते 1 मार्कासाठी. अशा पद्धतीने स्वरूप असतं, ते बघून घ्या. त्याच्यानंतर आपण जे काही आतापर्यंत विचारले गेले सर्व आपण बघणार आहेत. ट्रान्सलेशन मध्ये जे काही क्वेश्चन, म्हणजे तुमचा बिलकुलच मार्क जाणार नाही मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स मिळतात, पण ते एंड वेळेस खूप घाई गडबडीमध्ये चुकीचं सुद्धा लिहून येतात. खूप इझी क्वेश्चन आहे, घाई करायची नाही. 5 मार्कांचा क्वेश्चन आहे, 10 मिनिटापर्यंत तुम्ही वेळ देऊ शकता. आणि सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे आपला मिस पण नको व्हायला, म्हणून टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. ठीक आहे, लास्टचा क्वेश्चन आहे म्हणून बऱ्याचदा सुटून जातो, इझी क्वेश्चन असून सुद्धा. तर बघा मित्रांनो, पहिल्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे जी काही तुमची मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मराठी असेल मराठी, हिंदी असेल तर हिंदी, जी काही भाषा असेल तुमची. ठीक आहे, आपली मराठी असते त्याच्यामुळे मराठीमध्येच ट्रान्सलेट करायचं. हे काही तुम्हाला विचारले गेलेले आहेत, त्याचा आन्सर तुम्ही मला आता कमेंट सेक्शन, ज्यांचा अभ्यास झालाय ना ते मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये लगेच रिप्लाय करतील. ठीक आहे, ज्यांचा नाही झालाय ते सुद्धा करू शकतात. इतका सोपा क्वेश्चन आहे, काही अभ्यासाची गरज नाही. हे जनरल आहे. बघा, पहिलाच वर्ड जनरल आहे. ठीक आहे, जनरलचा मराठी अर्थ काय होतो इकडे तर मी दिलाय, आन्सर दिलाय. तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये, लवकर लवकर कमेंट करा. अरायवल, बेगर, ऑनर, पॅराडाइज, मोमेंट. चलो, जनरल सामान्य. ठीक आहे, अरायवल, अरायवल लगेच शब्दातच अर्थ आहे. आपण मोस्टली हे शब्द यूज करतो, त्याच्यामुळे आपल्याला इतकं तर माहीतच असतं इंग्लिश मध्ये काय आणि मराठीत काय. अरायवल म्हणजे आगमन. बऱ्याचदा असं होतं की शब्द माहीत असून सुद्धा आपल्याला सुचत नाही. बेगर, बेगर म्हणजे भिकारी. ऑनर, ऑनर म्हणजे सन्मान. सन्मान हा शब्द तुम्ही मोस्ट ऑफ द यूज करतात. पॅराडाइज म्हणजे स्वर्ग. मोमेंट म्हणजे चळवळ. ठीक आहे, इतके इझी क्वेश्चन तुम्हाला ट्रान्सलेट करण्यासाठी विचारले गेलेले असतात. 6 क्वेश्चन्स आहेत, कोणतेही 4 लिहिले. 4 सोपे आहेतच, कुठलंच किचकट नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स यामध्ये मिळून जातील. ठीक आहे, अजून अशाच प्रकारचे कुठले कुठले क्वेश्चन्स विचारले, कुठले वर्ड्स ट्रान्सलेट करायला विचारले ते तुम्हाला मी सांगते. तर बघा मित्रांनो, हे काही सर्व वर्ड्स आहेत. तुम्हाला वाटेल, तुम्हाला लागेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि प्रॅक्टिस करून ठेवा. लक्षात ठेवून घ्या. स्लोली, स्लोली, हळूवारपणे. ठीक आहे, स्लो राहिलं असतं फक्त तर हळूवार आलं असतं, पण स्लोली आहे त्याच्यामुळे हळूवारपणे. गार्डन, बाग, बगीचा. ठीक आहे, म्हणू शकतो. रिमेंबर, रिमेंबर स्मरण, आठवण येणे. ठीक आहे, सायंटिस्ट, सायंटिस्ट शास्त्रज्ञ. किती जनरल आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहित असतात, अभ्यासाची पण गरज नाही याला तर बघायला गेलं तर. पण एक कसं लिहायचं, कशा पद्धतीने, जर आता तुम्ही आन्सर लिहिताय ना तर त्याला अंडरलाईन करा. अंडरलाईन करा म्हणजे लगेच क्लिक होईल की आन्सर हे करेक्ट आहे. ठीक आहे, पिकनिक, पिकनिक म्हणजे सहल. फेवरेट, आवडते, फेवरेट म्हणजे आवडते. इम्पॉर्टंट, महत्वाचे. नंतर सक्सेस, यशस्वी लिहितात बरेच जण, पण सक्सेस, सक्सेसफुल तर यशस्वी, सक्सेस असेल तर यश. पॅरेंट्स, पालक.
रूट मार्ग, इमॅजिन कल्पना करणे, रिफ्यूज नकार देणे, फेथ विश्वास, आणि ऍडव्हान्स म्हणजे पुढे किंवा अगदी, म्हणजे इथं म्हणू शकतो आपण प्रगत. हा शब्द तुम्ही लिहू शकतात ऍडव्हान्स साठी. बऱ्याचदा आपण जनरल शब्द युज करतो पण आपल्याला त्याचं मराठी मिनिंगच माहित नसतं. त्याच्यामुळे ऍटलिस्ट समजून घ्या कशा कशा प्रकारचे क्वेश्चन्स आतापर्यंत विचारलेत, अजून आहे. हे सर्व टाईपचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये विचारले गेलेले आहेत. टेस्ट चव, इझी सहजपणे, ऍटमॉस्फिअर वातावरण, रिॲक्शनला मराठीत काय म्हणतात लक्षातच येत नाही, विचारलं एकदम सोपं आहे. प्रतिक्रिया, असं बऱ्याचदा होईल, असं होऊ शकतं तुमच्यासोबत पेपरात. ठीक आहे. कॉम्पिटिशन म्हणजे प्रतियोगिता, स्पर्धा. ह्युमॅनिटी माणुसकी, करेज साहस, कंप्लेंट तक्रार. खूप इझी आहेत क्वेश्चन, तुम्ही बघू शकतात. प्रेयर प्रार्थना, डस धूर. डस तर आपण इझिली म्हणून देतो पण मराठी अर्थ आठवत नाही. एक्झामला तर खूप टेन्शन असतं अजून त्याच्यात हे. ठीक आहे. सो इझी आहे मित्रांनो क्वेश्चन, तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क्स मिळू शकतात. फक्त थोडं व्यवस्थित, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये प्लीज जाऊ नका. डिसिजन निर्णय, एरिया क्षेत्र, इंटेन्शन हेतू, विलेज गाव खेडे लेक पाय. खूप इझी आहे, तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सेकंड नंबरचा क्वेश्चन येतो आता मित्रांनो. बघा काही जे काही क्वेश्चन असतील ना ते तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे. ट्रान्सलेट बी मध्ये येतं, ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. कोणतेही 2, 4 दिलेत आपल्याला त्याच्यापैकी 2च. 2 तर खूप इझी आहेत. 2 मार्क्स तिथेच हातातले मार्क्स आहे तुमचे 2 मार्क्स. ठीक आहे. 4 क्वेश्चन आहेत, मला तर 4 सोपं वाटतंय. टाइम वेस्ट नका करू, 2 जे आहेत ते परफेक्टली लिहा. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. हे काय? एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. ट्रीवर रिलेटेड आहे. डोंट प्लग द फ्लॉवर्स. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. 4 क्वेश्चन आहेत, सर्व ट्री रिलेटेड आहेत, प्लांट रिलेटेड आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जर आठवत नसेल किंवा समजत नसेल कसं ट्रान्सलेट करू तर वर्ड नुसार आठवा. ट्री म्हणजे झाड, गार्डन म्हणजे बगीचा, म्हणजे प्लांट मोर म्हणजे अधिक किंवा जास्त. तर याच्यावरून तुम्ही तर्क लावून तयार करू शकतात. ठीक आहे. एव्हरीवन, बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडं टफ जातं इंग्लिश टू मराठी वगैरे किंवा इंग्लिश लँग्वेज टफ जाते, त्यांच्यासाठी सोल्युशन आहे. ठीक आहे. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. टेक केअर म्हणजे काळजी घेणे. एव्हरीवन म्हणजे सर्वांनी. ठीक आहे. डोंट प्लग द फ्लावर्स म्हणजे फुलं, एवढं तर माहित असेल. आणि डोंट म्हणजे निगेटिव्ह आहे, म्हणजे तेवढं तर तुम्ही तर्क लावू शकतात. ठीक आहे. याचा आन्सर मला तुम्हाला माहित असेल तर कमेंट करा लवकर. जो कमेंट करेल मी त्याला समजेल की त्याला माहित आहे आन्सर. प्लांट मोर ट्रीज इन द गार्डन. गार्डनचं सांगितलं तर मी बगीचा. बागेत अधिक झाडे लावा. ठीक आहे. अधिक मोर ट्रीज म्हणून म्हटलंय, म्हणून अधिक झाडे. ठीक आहे. बागेत अधिक झाडे लावा. सिंपल. एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. टेक केअर काळजी घेणे. एव्हरीवन प्रत्येक जण, प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. डोंट प्लग द फ्लावर्स. फ्लावर्स म्हणजे फुले तोडू नका. प्लगचा अर्थ होतोय तोडणे, तोडू नका. ठीक आहे. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ म्हणजे झाडे वाचवा, जीवन वाचवा. खूप इझिली तुम्ही याचा आन्सर लिहू शकतात. आणि ज्यांना नाहीच समजते त्यांनी थोडा तर्क लावून प्रयत्न करा. ठीक आहे. असेच कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले ते सर्व क्वेश्चन्स मी घेतलेत. हे बघा, हे सुद्धा तुम्हाला विचारले गेलेले 4 सेंटेन्स. तर यांना ट्रान्सलेट करायचे 2च तुम्हाला कुठलेही करायचे असतात. टाइम वेस्ट नका करू, जे परफेक्टली येत आहे ते लिहायचं. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ अदर्स. इतरांशी नेहमी आदरपूर्वक बोला. ठीक आहे. टेक ऍडवाइस फ्रॉम युअर पॅरेंट्स फ्रॉम टाइम टू टाइम. तुमच्या पालकांकडून वेळोवेळी सल्ला घ्या. ऍडवाइस म्हणजे सल्ला, पॅरेंट्स पालकांकडून. ठीक आहे. गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स. मोठ्यांचा आदर करा. पॅरेंट्स अँड ग्रँड पॅरेंट्स आर द पिलर ऑफ अवर फॅमिली. पॅरेंट्स म्हणजे आई बाबा, आजी आजोबा. पिलर्स म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ असतात. अशा पद्धतीने तुम्ही इझिली लिहू शकतात. अजून काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवण्यासारखं सुद्धा काहीच नाही मित्रांनो, सिंपल आहे. आय सॉ समथिंग हॉरिबल. हॉरिबल म्हणजे माहिती आहे ना, सी
मी काहीतरी भयानक पाहिले. कुकिंग इज अ सायन्स. विज्ञान आहे कुकिंग. शास्त्र. शास्त्र इथं म्हणताय. कुकिंग म्हणजे स्वयंपाक हे तर माहितीये. स्वयंपाक करणे हे एक शास्त्र आहे. मेक अ स्टडी टाइम टेबल. हे तर आपण नेहमी बोलतो, ऐकतो. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, पण आपण कधीच केलेलं नाही आणि ते करून फॉलो करत नाही. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. ही स्पोक मोस्ट इम्प्रेसिव्हली. इम्प्रेसिव्हली म्हणजे फारच प्रभावीपणे, तो फारच प्रभावीपणे बोलला. खूप इझी आहे. बघून घ्या मित्रांनो. डेली मध्ये जे तुम्ही सेंटेन्स ऐकतात ना त्यावरूनच आहे. नाही सुचत आहे तर थोडा तर्क लावून घ्या. इझिली तुम्हाला यायला सुद्धा आउट ऑफ बरेच काही क्वेश्चन्स आहेत. सर्व आतापर्यंतचे 5-6 वर्षापूर्वी जे काही विचारले गेलेत किती सिंपल आहे त्याच्यावरून तुम्ही आयडिया लावू शकतात. अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात ट्रान्सलेशन मध्ये. सेंटेन्स सोपे आहेत. 2 तर तुम्ही इझिली लिहू शकतात असे असतात. बिलकुल सुद्धा आहेत. अ लाईक टू रीड बुक्स. अ लाईक रीड टू बुक्स. मला पुस्तकं वाचायला आवडतात. याच्यात काय विशेष आहे हे सुद्धा लिहिता येत नाही. हा क्वेश्चन इतका इझी मित्रांनो, पण तुमचा ना टाइम तुम्हाला पुरत नाही त्याच्यामुळे हा क्वेश्चन सुटून जातो. पण ह्या क्वेश्चन अटेम्प्ट करा. 5 मार्क आहेत. हातातले मार्क्स आहेत फिक्स होऊन जातील. त्याच्यामुळे क्वेश्चन अटेम्प्ट करा. जो सी क्वेश्चन असतो तो असतो ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स अँड फ्रेजेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी वन. 2 विचारलेले असतात त्याच्यापैकी तुम्हाला एकच लिहायचंय. हे थोडं तुम्हाला मराठीतला माहिती, जसं की म्हणी वगैरे तुम्हाला माहित असतात, पण इंग्लिशमध्ये बऱ्याचदा असं होतं, बऱ्याच मुलांचं होतं त्यांना माहित नसतं. तर थोडं याच्याबद्दल नॉलेज असू द्या, माहिती असू द्या. ठीक आहे. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. युक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. तसं माइट इज राईट हे तर ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. बडी तो कानपिडी हे सिंपल, हे बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, युजही केलं असेल. माइट इज राईट असे सोपे क्वेश्चन्स असतात. त्याच्यावरून तुम्हाला 1 मार्क तर इझिली इथं मिळूनच. तर तशाच प्रकारचे काही क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, ते सर्व मी कव्हर केलेत. बघू शकतात. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या. प्रॅक्टिस करा छान. मराठीत मला माहित आहेत, पण इंग्लिशमध्ये बऱ्याच जणांना माहित नसतं. वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे. इच्छा तिथं मार्ग. म्हणजे इच्छा असेल तिथं मार्ग सापडेल असं आपण म्हणतो. तसंच ते आयडम आहे, फ्रेज आहे. कट युअर कॉट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. याचा जर शब्दशः अर्थ घेतला ना मित्रांनो तुम्ही ट्रान्सलेट करायला तर चुकेल. त्याच्यामुळे लक्षात असू द्या या आयडम्स फ्रेजेस. अंथरूण पाहून पाय पसरणे. हे सुद्धा बरेच आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही घेऊ शकतात. प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा. याच्यामधून सुद्धा तुम्हाला एखादी फ्रेज विचारली जाऊ शकते. 2 आहेत. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. स्वच्छता ही ईश्वर भक्तीचा मार्ग आहे. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ. हे तर बघितलं आपण. झाडे वाचवा जीवन वाचवा. सिंपल पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकतात मित्रांनो आणि तुमचे 5 मार्क्स तुम्ही सिक्युअर करू शकतात. फक्त व्यवस्थित टाइम मॅनेज करा. जे सांगते ते, कारण की हा क्वेश्चन लास्ट आहे आणि इझी क्वेश्चन आहे आणि तोच नेमका टाइम जर पुरला नाही तर तो सुटू शकतो आणि तुमचे 5 मार्क्स हातातले मार्क्स जाऊ शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित टाइम मॅनेज करा. छान पद्धतीने पेपर लिहा. खूप इझी क्वेश्चन आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे काही आहेत माझे ते तुम्हाला लगेचच मिळतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.